पुढची बातमी बघूया. तर राजकीय वर्तुळामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या कथित अशा भेटीची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे काल एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये 3 तास होते आणि त्यामुळे या दोघांची भेट झाली अशी जोरदार चर्चा आहे. वांद्र्यामधल्या सॉफिटल हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपस्थित होते. दरम्यान दोघांच्या भेटीच्या चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना डिवचलंय. आमच्या भेटीच्या बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी निघून जाईल, चाललंय ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमधून अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं होतं. आणि अर्थातच या भेटीच्या नंतर आता हे राजकारण सध्या सुरू झालेलं आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीच्या वृत्तावरती आता संजय राऊत आणि मंत्री शंभूराज देसाई हे नेमकं काय म्हणतात बघूया. जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात, माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. हा एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीच्या गोळ्यात त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांग. ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणता ते सत्य आहे की ते वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले. इतिहासामध्ये एक दाखला दिलाय पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संताजी धनाजी 2 शूर सरदार होते आणि मोगलांची घोडी तळ्यात पाणी प्यायला जरी गेली तरी पाणी पिताना त्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजींचं प्रतिबिंब दिसायचं. तशी अवस्था झालेली उभाटाच्या नेत्यांची आता झालेली आहे. त्यांना जळी स्थळी मणी काष्टी सगळीकडं त्यांना केवळ आमचे साहेबच दिसतात. तर ज्या वेळेला खऱ्या अर्थानं महायुतीची गरज होती त्यावेळेला त्यांनी पळ काढला आणि आता मुख्यमंत्री करतायत अशी टीका आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांचं राजकारण आता संपलंय, एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी कट्ट कारस्थान सुरू असल्याची टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली. अतिशय स्ट्रॉंग असलेलं सरकार आहे, तर आम्हाला काही कुणाची गरज नाहीये. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज महायुतीची होती तेव्हा त्यांनी पळ काढला आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री करतायत. राज ठाकरे अजून काय बोलत नाही. उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे माझ्यासोबत ये हे एकंदरीत काय त्याचं चाललंय ना. मुंबईतून भाग पाठवला मराठी माणूस, हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढा एकंदरीत कार्यक्रम चाललो आहे. याला मुंबईतली जनता भीक घालणार नाही.